नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाचे शुक्रवारी उद्घाटन केले आणि भारताच्या शिरपेचा अजून एक मानाचा तुरा खोवल्या केला। चिनाब नदीवरील हा पूल हे एक मोठे अभियांत्रिकी आव्हान मानलं जात होतं। काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर, उधमपूर, बारामुल्ला आणि जम्मू यातील रेल्वे लिंकचा हा पूल एक महत्त्वाचा भाग आहे। या पुलामुळे काश्मीर खोरे वर्षभर उर्वरित भारताशी जोडले राहू शकते। चिनाब नदीच्या पात्रापासून हा पूल तब्बल 359 मीटर उंचीवर आहे आणि या पुलाची लांबी जवळपास 1300 मीटर आहे। या पहाडी भागातील भूरचनेमुळे या पुलाचे बांधकाम हे एक मोठे आव्हान ठरले होते। 120 वर्षांच्या आयुष्यमानासह चिनाब पूल 260 किमी प्रति तास वेगाने येणारे वारे, अति तापमान, भूकंप आणि पाण्याची पातळी वाढल्यास जलविज्ञान विषयक परिणामांना तोंड देऊ शकतो। पुलाचे नियोजन 2005 मध्ये सुरू झाले होते। या पुलात आधार नसलेल्या स्टील कमानीची लांबी सुमारे अर्धा किलोमीटर आहे आणि ती डाव्या आणि उजव्या बाजूंच्या खांबांवर उतारांवर 8 खांबांसह टेकलेली आहे। चिनाब पुलासारख्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या चमत्कारिक बांधकामामुळे नियोजनापासून ते पूर्ण होईपर्यंत अनेक आव्हाने उभी राहिली। उंच खडकांमधील विसंगती आणि तीव्र उतारांमुळे चिनाब पुलाच्या कमानीच्या जोड्या आणि उतारांवरील खांबांसाठी पाया बांधणे हे एक सर्वात मोठे आव्हान होते। विशेष म्हणजे या पुलाच्या बांधकामात माधवी लता यांचे योगदान खूप मोठे आहे। माधवी लता या सध्या सेंटर फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजीच्या अध्यक्ष आहेत। गेल्या काही वर्षात त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले आहेत। 2021 मध्ये लता यांना इंडियन जिओटेक्निकल सोसायटी कडून सर्वोत्कृष्ट महिला भूतंत्रज्ञान संशोधक पुरस्कार मिळाला। 2022 मध्ये त्यांनी भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कला आणि गणित या क्षेत्रातील टॉप 75 महिलांमध्ये स्थान मिळवले होते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।